चला आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला सांगते, मी एका ब्लाऊज पिसामध्ये 2 ब्लाऊज शिवलेले आहेत. तर ते कसे मी तुम्हाला सांगते. हे बघा 28 चेस्टचा हा कटोरीचा ब्लाऊज होता आणि ब्लाऊज पीस हा 1 मीटर होता. 1 मीटरच्या थोडा पुढेच होता आणि याचा पन्नासुद्धा बघू शकता. पन्नासुद्धा लांब होता. तर याची बाही आणि शोल्डरवरती बाही फुगा असणारी अशी बाही होती. तर सर्वात आधी मी ब्लाऊज हा व्यवस्थित कट करून घेतला. कट करत असताना माझ्या असं लक्षात आलं की हा ब्लाऊज पीस मोठा आहे. आधीसुद्धा मी सजेस्ट केलं होतं की त्यांच्याकडे एक मुलगी होती त्या ताईंकडे. तर म्हटलं त्या मुलीसाठी सुद्धा तुम्ही यातून मी ब्लाऊज तुम्हाला शिवून देते. तर अशा पद्धतीने मी तो ब्लाऊज कटिंग केला आणि त्यांचा पूर्ण ब्लाऊज आधी शिवून रेडी केला. म्हटलं त्यातून किती कपडा राहतो आणि कसं ॲडजस्ट होतं त्यानुसार आपण ब्लाऊज नंतर शिवायला घेऊया. तर आधी आईचा ब्लाऊज हा मी पूर्ण रेडी केला शिवून अशा पद्धतीने जसा पाहिजे होता तसा. फक्त हा सिंपलच ब्लाऊज होता. फक्त शोल्डरवरती फुगा होता. बघा एवढा कपडा राहिला होता तर तेवढा मी बाजूला काढून ठेवला. आणि हा ब्लाऊज मी शिवून घेतला. ब्लाऊज शिवून झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने हा ब्लाऊज मी शिवून पूर्ण रेडी केलेला होता. छोटंच आईचं सुद्धा माप छोटंच होतं. आणि अशा पद्धतीने मी ब्लाऊज रेडी केला आणि लगेचच दुसरा मुलीचा सुद्धा ब्लाऊज रेडी करून नेटची फुगाबाही करून त्याला लावली आणि अशा पद्धतीने एका ब्लाऊज पिसामध्ये आई आणि मुलीसाठी दोघींसाठी मी ब्लाऊज शिवले. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.